वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यातील फुलउमरी येथील धरणात बुडालेल्या 18 वर्षीय युवकाचा मृतदेह पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशनच्या जवानांनी अथक प्रयत्नानंतर शोधून बाहेर काढला। मिळालेल्या माहितीनुसार अंश विजय जयस्वाल वय 18 राहणार पुसद जिल्हा यवतमाळ हा आपल्या 4 मित्रांसह शनिवारी सकाळी सुमारे 8 वाजता फुलउमरी धरणात पोहण्यासाठी आला होता। पोहत असताना पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने अंश धरणाच्या खोल पाण्यात बुडाला। घटनेची माहिती मिळताच मानोरा तहसीलदार राजेंद्र पाटील यांनी पिंजर येथील मानव सेवा आपत्ती व्यवस्थापन फाउंडेशन संचलित संत गाडगेबाबा आपत्कालीन शोध व बचाव पथकाचे प्रमुख जीवरक्षक दीपक सदाफळे यांना तातडीने पाचारण केले। माहिती मिळताच दीपक सदाफळे यांच्यासह मयूर सळेदार, अतुल उमाळे, गोपाल गिरे, ऋत्विक वाघ आणि मोहित सोनवणे हे जवान शोध व बचाव साहित्यासह घटनास्थळी दाखल झाले। घटनास्थळी पाहणी केल्यानंतर धरणातील पाण्याची खोली 25 ते 35 फूट असल्याचे तसेच तळाशी वाळलेली झाडे आणि मोठ्या प्रमाणात गाळ असल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर पथकाने शोधमोहीम सुरू केली। अनेक तासाच्या अथक प्रयत्नानंतर दुपारी धरणाच्या तळाशी गाळात अडकलेला अंशचा मृतदेह जीवरक्षक दीपक सदाफळे यांच्या निदर्शनास आला। त्यानंतर पथकाने मृतदेह बाहेर काढून प्रशासनाच्या ताब्यात दिला। यावेळी तहसीलदार राजेंद्र पाटील, मानोरा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नैना पोहेकर, पोलीस उपनिरीक्षक अभिजित बारे, पोलीस कर्मचारी, पुसदचे नायब तहसीलदार तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि मृत युवकांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून धरणे व जलाशयामध्ये पोहताना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे। फुलउमरी धरणातील दुर्दैवी घटना शोध पथकाच्या प्रयत्नांना यश।